तेव्हा मित्रो, परत एकदा आपल्या सर्वांना जय शिवराय. मी आपल्या सगळ्यांना एक शब्द दिलेला आहे, किंबहुना तो मी निर्धार केलाय की येत्या 19 फेब्रुवारीपर्यंत अर्थात शिवजयंतीपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या काळजामध्ये भगवा पेरणार आहे. मग मी तुम्हाला एक सांगितलं की भगवा पेरायचा असेल तर आपल्या मनाची थोडीफार मशागत केली पाहिजे. आणि ती मशागत कधी होऊ शकते तर भगव्या कापडामध्ये जे गुंडाळून ठेवलेले ग्रंथ आहेत आपले सगळे जुने ग्रंथ ते सोडवले पाहिजेत आणि ते आपल्यापर्यंत आणले पाहिजे. त्याच्यामध्ये नेमकं दिलंय काय? फक्त भगवा झेंडा हातामध्ये घेणं, भगवा एखादा गमच्या गळ्यामध्ये घालणं म्हणजे भगवा आपणाला कळलंय असं आपल्याला ठामपणानं सांगता येत नाही. भगवा निशाण जितका आपल्याला प्रिय आहे त्याच्याहून जास्त प्रिय आपल्याला असायला पाहिजे त्या भगव्या कपड्यात गुंडाळून ठेवलेलं आपलं जगाच्या पाठीवरचं अत्युच्च कोटीचं तत्वज्ञान. आता मी परत एक नवीन विषय आपल्यासाठी सांगतोय. पहिल्या कालच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जी सार्थ ज्ञानेश्वरी आहे ती जगाच्या पाठीवरच्या सगळ्या धर्मांनी, अगदी हिंदूंसहित सगळ्या धर्मांनी आत्मसात करायला पाहिजे. त्याच्यातल्या पासायदानावर आपण चर्चा केलेली होती. आज त्याच्यामध्ये एक ओवी आपण बघतोय. ती ओवी याच्यासाठी बघतोय आपण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राच्या भूमीमधले आहेत आणि देशाचा कायदा त्यांनी लिहिला असं सांगितलं जातं. त्या बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही पाक्षिक सुरू केलेली होती. त्याच्यामध्ये एक मूक नायक नावाचा आहे आणि दुसरा आहे बहिष्कृत भारत नावाचा. जे मूक नायक आहे त्याच्या सुरुवातीला अभंग घेतला होता तुकाराम महाराजांचा की काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजवले, जगी नव्हे कोणी मुक्यांचा जाण सार्थक लाजून नव्हे हे. अर्थात जगात मुक्या माणसांचा कोण नाही, आपणाला तोंड वाजवावं लागेल, बोलावं लागेल, हे बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितलेलं होतं. आता दुसरं जे बहिष्कृत भारत त्याच्या सुरुवातीला बघा ज्ञानेश्वरीतली ओवी घेतलेली आहे. काल ज्ञानेश्वरीवर आपण चर्चा केली म्हणून परत एकदा ती ज्ञानेश्वरीतली जी ओवी आहे त्याच्या संदर्भात आपण बोलणार आहे. माझ्याकडे परत एकदा ही सार्थ श्री ज्ञानेश्वरी आहे ज्ञानोबा माऊलींनी लिहिलेली. आता बहिष्कृत भारतच्या सुरुवातीला जी ओवी घेतलेली आहे ती ओवी अशी आहे की आता कोदंड घेऊन हाती आरूढ पायी रथी देई आलिंगन वीरवृत्ती समाधाने जगी कीर्ती रुडवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासून मेदिनी हे आता पार्था निशंकू होई या संग्रामात चित्त देई येथ हे वाचूनी काही बोलो नये. याचा अर्थ असा आहे की आता पार्था तू निशंक झाला पाहिजे, म्हणजे तुझं लक्ष आता फक्त युद्धाकडेच असलं पाहिजे. आता कोदंडी घेऊन हाती म्हणजे काय, हे शस्त्र घेऊन आपण उठायचं. आता अनेकांना प्रश्न पडू शकतो की बहिष्कृत भारतच्या सुरुवातीला बाबासाहेबांनी ज्ञानेश्वरीतली ओवी द्यायचं कारण काय? श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत ना आता शस्त्र घे, उठ आणि लढायला सज्ज हो. तर बाबासाहेबांना शस्त्र कुठला अभिप्रेत आहे? शिक्षणाचं, लेखणीचं शस्त्र त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आणि श्रीकृष्ण अर्जुनाला जे सांगतो ते शस्त्र कुठला अभिप्रेत आहे? तर डायरेक्ट हत्यार घ्यायचं. नाहीतर हे ओवी तुम्ही ऐकायचं आणि तुम्हाला वाटायचं बाबासाहेबांनी पण इकडे दिलेले आहे, ज्ञानेश्वरीमध्ये पण आहे, श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितले दगडी घेऊन कोणाला तर मारायला जाशील. तर आपलं हे भागव्याचं तत्वज्ञान आपल्याला खरं कळलं पाहिजे. त्या काळातली शस्त्र वेगळी होती, आताच्या काळातली शस्त्र वेगळी आहेत. अर्जुनाला सांगितले की बाबा हे आपली आहेत, सगळी जवळची आहेत, सोयरे आहेत, सगळे आहेत, म्हणून त्यांना मारायचं नाही असलं काही तुझ्या डोक्यात आणू नको, तू निशंक हो आणि आता तू युद्धाला सज्ज हो असं सांगितलेलं आहे. म्हणजे ही ओवी जी आहे ही 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग नावाचा अध्याय, म्हणजे मी कालच सांगितलं की टिळकांना योग हा शब्द जो आहे तो कर्मयोग या अर्थानं अभिप्रेत आहे. म्हणजे गीता रहस्य त्यांनी जे लिहिलं त्याच्यामध्ये स्वधर्माचा मानव वाढवी असं जे म्हटलं याच्यामध्ये, तर स्वधर्म कुठला मी काल तुम्हाला सांगितलं. म्हणजे पसायदानामध्ये सुद्धा तो शब्द आलाय की विश्व स्वधर्म सूर्य पाहो. तर तो स्वधर्म म्हणजे माणुसकीचा, सहजतेचा, निसर्गाचा हा जो धर्म आहे इथला तो वाढू दे. हे भागव्याचं अत्युच्च कोटीचं तत्वज्ञान आहे, सगळ्यांपर्यंत खरं तर पोहोचलं पाहिजे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की वीरवृत्तीनं आलिंगन द्यायचं अर्जुनाला आणि निशंक होऊन आता तू काय करायचं, युद्धाशिवाय दुसरा कुठलाच विचार करायचा नाही. मी तुम्हाला सांगतो आज आपल्या प्रत्येकाच्या संदर्भाने जर विचार केला तर आपल्या मनावर आपल्याला अधिराज्य गाजवता आलं पाहिजे असा त्याचा एक दुसरा अर्थ आहे. म्हणजे कसलीही शंका मनामध्ये ठेवायची नाही, येईल त्या संकटाचा, येईल त्या आव्हानाचा सामना करायचा आणि ती संकट सोडून किंवा आपलं युद्ध सोडून दुसरा कशाचाही विचार आपण करायचा नाही. मला या संतांची थोडी कमाल वाटते की ज्ञानेश्वर माऊली एका बाजूला हे त्याच्यामध्ये देत आहेत ही ओवी आणि दुसऱ्या बाजूला त्याच युद्धाच्या अनुषंगानं तुकाराम महाराज एक अभंग लिहित आहेत की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, रात्र आणि दिवस आम्हाला युद्धच आहे फक्त आमच्या वाट्याला. ते कुठं कुठं आहे तर आमच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये सुद्धा आहे आणि आमच्या मनामध्ये जी कालवा चालू आहे, जो गोंधळ चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा आहे. हे युद्ध आपण लढायचं आहे, त्याच्यापासून पळ नाही काढायचा. हे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला त्या कर्मयोग नावाच्या अध्यायामध्ये 189 नंबरची जी ओवी आहे त्याच्यामध्ये सांगतात. ती ओवी भाऊली बाबासाहेब आंबेडकरांना
आणि बहिष्कृत भारत नावाचं त्यांनी जे मासिक आपलं पाक्षिक चालू केलेलं होतं त्याच्या सुरुवातीला ती ओवी घेतलेली आहे. त्यामुळे असं भरभरून खरं तर तत्वज्ञान भागव्याचं आहे ते तुमच्या प्रत्येकापर्यंत मी पोहोचवणार आहे. अजून बऱ्याच महापुरुषांच्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे. मग तथागत गौतम बुद्धांपासून वर्धमान महावीरांपासून अगदी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वामी विवेकानंदांच्या पर्यंत आपल्याला यायचा आहे. तो वारसा महाराष्ट्रामध्ये संत गाडगेबाबांनी ज्या चालवला त्यांच्यापर्यंत आपल्याला यायचा आहे. हा भागवा 19 फेब्रुवारी पर्यंत आपल्या प्रत्येकाच्या काळजात मला नीट करून ठेवायचा आहे. त्यामुळे ही ओवी आपल्या प्रत्येकासाठी आहे. तुर्तास आज आपण इथंच थांबतोय. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आपण मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. आवडला असेल तर निश्चितपणाने लाईक करा. भागव्याच्या संदर्भाने माझं सगळे एपिसोड ठरलेले आहेतच, पण आपणाला जर वाटलं की बाबा भागव्याच्या संदर्भाने या विषयावरती आपण एक एपिसोड बनवा, तर तसंही मला तुम्ही कमेंट थ्रू कळवा. त्याच्यावरती मी निश्चितपणानं माझ्या परीनं तसा एपिसोड बनवण्याचा प्रयत्न करेन. येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला जर आधी बघायचा असेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी जर आपल्याकडे यावं असं वाटत असेल तर माझ्या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनेलला आपण आता सबस्क्राईब करा. जय शिवराय, रामकृष्ण हरी.